माझे नाव सदा उतावळे आहे आणि मी लग्नासाठी मुलगी शोधतोय. मी लहानपणी भांडेकुंडे खेळताना पण नवरा बनायचो, पण आता ज्यांच्या सोबत भांडेकुंडे खेळायचो त्या पण मला नकार देऊन बसल्यात. नातेवाईक माझ्यासारख्या मुलांना मग लग्न कधी करतोय असं विचारून आमच्या भावनाची हत्या करतात. पण घरच्यांचे संस्कार असल्यामुळे आम्ही कायदा हातात घेत नाही, कारण विवाह संस्थेत भरलेले पैसे वाया जाऊ नये. IIT ग्रॅज्युएशन करून जेव्हा माझा भाऊ शेती करायला लागला तेव्हा त्याला कोणीच पोरगी द्यायला तयार नव्हतं. त्यामुळे माझं कुटुंब खूप तणावाखाली आलतं. तेव्हा माझी भेट सदा उतावळींशी झाली. त्यांनी मला सांगितलं, मी एकदा असंच प्ले स्टोर वर गेम डाउनलोड करायला गेलतो आणि तिथं मला अचानक मराठा स्थळ ऍप दिसलं, जे मराठा समाजासाठी आहे. तेव्हा मला कळालं तिथे तर एकापेक्षा एक मुली पण आहेत, कारण पोरींसाठी ते ऍप फ्री आहे आणि प्रत्येक प्रोफाईल गव्हर्नमेंट ID सोबत व्हेरीफाय पण होते. मग काय, मी पण मराठा स्थळ ऍप वर फुकट रजिस्टर केलं. आता भावाच्या जागी माझी सुपारी फुटली. मला वाटतं की लग्नासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या प्रत्येक तरुणाचं त्याच्या घरच्यांनी लग्न लावून द्यावं, जेणेकरून देशाच्या लोकसंख्या वाढीसाठी का होईना पण त्यांचा उपयोग होईल. आणि हो, जर तुम्ही सुद्धा लग्नासाठी इच्छुक असाल तर काळजी करू नका, कारण याच कंपनीचे मराठा स्थळ ऍप सोबतच इतर समाजाचे देखील मॅट्रिमोनी ऍप आहेत. त्यावर जाऊन तुम्ही मनपसंत स्थळे पाहू शकता.